नमस्कार, मी मानसी केतकर. डोंबिवली ब्राह्मण उद्योजकच्या टॉक शो मध्ये आज आपल्याला दोन मैत्रिणी भेटायला आल्यात. त्यांच्याकडनं त्यांच्या व्यवसायाची आपण माहिती जाणून घेऊया. स्वप्ना, मी तुझ्यापासून सुरुवात करते. नमस्कार, माझं नाव स्वप्ना ठोसर. थॉटफुल बेकर्स हा माझा एगलेस केक ब्रँड आहे, जो मी गेले 10 वर्ष चालवत आहे. रुपाली, तू तुझी पण थोडक्यात ओळख आम्हाला करून देशील? नमस्कार, माझं नाव रुपाली दिलीप बापट आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे हाऊस ऑफ स्पेशालिटीज. गेली 6 वर्ष हाऊस ऑफ स्पेशालिटीजच्या अंतर्गत बेकिंग आणि केटरिंग दोन्ही करते. आपण आत्ताच या दोघींची माहिती ऐकली, याच्यावरनं आपल्या नक्कीच लक्षात येत आहे की या सेम बिझनेस मध्ये आहेत दोघी आणि एकाच प्लॅटफॉर्मवर आज त्या सक्सेसफुली बिझनेस करतात. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की तुम्हाला कधी अशी भीती नाही वाटली की सेम क्लायंट समजा माझ्याकडे आला आणि हिने तो घेतला, तर ती कधी भीती तुम्हाला वाटली का ह्या प्लॅटफॉर्मवर बिझनेस करताना? अजिबात नाही. पहिले तर आम्ही एकमेकींना कॉम्पिटिटर मानतच नाही. असं किती वेळा झालंय की समजा कोणता क्लायंट माझ्याकडे आलाय आणि त्या गोष्टी पर्टिक्युलर गोष्ट करायला माझ्याकडे वेळ नाहीये किंवा मॅनपॉवर नाहीये, तर मी तो स्वप्नाला पास ऑन केलाय आणि तिने तो सक्सेसफुली. भरपूर वेळ असं झालेलं आहे की तिच्याकडे खूप ऑर्डर्स आहेत. हो. तर आणि स्पेशालिटी माझी टी टाइम केकची आहे. सो तेव्हा टी टाइम केक तिच्या क्लायंटना हवा होता. सो तिने मला तो सांगितला की अगं तू करशील का? म्हटलं अगं का नाही, तुला जर मदत हवी तर मी नक्कीच करेन. आणि सेम केस माझ्याही बाबतीत झाली की माझ्या एक ओळखीच्या होत्या की त्यांना केक नको होता, काहीतरी वेगळं होतं. तर त्यांनी मला विचारलंही की अगं तुझ्या ओळखीत कोणी असं आहे का की जे मला केक नकोय पण म्हणजे केक सारखं दिसणारं काहीतरी हवंय. मग मी त्यांना लगेच रुपालीचा नंबर दिला आणि रुपालीने त्यांना इतकं सुंदर ते म्हणजे एक हे होतं काजू कतलीचं म्हणजे 70 आकडा होता आणि तो काजू कतलीमध्ये तिने इतका सुंदर करून दिला. त्यांनी मला फोन करून सांगितलं की अगं खूप सुंदर ते करून दिलं. म्हणजे आम्ही म्हणजे क्लायंट नाही घालवत, आम्ही एकमेकींना बिझनेस पास ऑन करतो आणि आम्हाला तेवढी खात्री आहे की ती माझा क्लायंट कधी खेचणार नाही ना मी तिचा क्लायंट कधी खेचणार. म्हणजे एकाच प्लॅटफॉर्मवर तुम्ही सेम कॅटेगरीमध्ये असून सुद्धा तुम्हाला कधीच त्याची असं help वाटत होते नाही. अर्थात. नक्कीच असं कधीच म्हणायला नाही. आम्ही नक्कीच. कॉम्पिटिशन मानत नाही, आम्ही फ्रेंड्स हा. म्हणून एकमेकींना आणि बघतो. माझ्याकडे आता एक म्हणजे काही असे असतात केक की जे अंड घातल्याशिवाय छान होत नाही. करेक्ट. ते मी रुपालीला लगेच सांगते की रुपाली हा केक बाई तू कर, मला नाही जमणार हा केक, कारण त्याच्यात अंड आहे आणि मी नाही करत, ती करते. तर मग तिला नक्कीच त्याचं हे दिलं, क्रेडिट दिलं पाहिजे. सो दॅट ती जे असं होतच नाही कधी की आम्ही दोघी तिला कधी प्रॉब्लेम आलाय तर मी तिला मदत केली नाही आणि मला कधी प्रॉब्लेम आलाय तर ती माझ्यासाठी उभी राहिली नाही, असं कधीच झालं नाही. सो हा डेब्यूचा आम्हाला नक्कीच हा खूप मोठा फायदा वाटतो. थँक्स टू डेब्यू. आणि आम्ही दोघी एकमेकींना आधीपासून ओळखत नाही. आमची ओळख पण डेब्यू मध्येच झाली. त्यामुळे डेब्यूला थँक्स की त्याच्यामुळे मला एक खूप चांगली मैत्रीण मिळाली. तुम्ही आत्ताच दोघी म्हणाल्याप्रमाणे की डेब्यू मध्ये आल्यानंतर तुमची ओळख झाली, तर नक्की हा बॉन्ड जनरेट कसा झाला? म्हणजे कुठे सुरुवात झाली या बॉन्डला? आम्ही मीटिंग मध्ये एकदा दोनदा भेटलो आणि त्याच्यानंतर डेब्यू मध्ये स्पेसिफिकली मला सांगायला आवडेल की तिकडे सांगितलं जातं की 1 to 1 करा. शक्यतो लोक दुसऱ्या बिझनेस ज्यांचे असतात त्यांच्याबरोबर 1 to 1 करतात, पण आम्ही आवर्जून असं ठरवलं की आपण दोघी सेम बिझनेस मध्ये आहोत तरी आपण 1 to 1 करूया, मे बी त्याच्यातनं आपण काहीतरी साध्य करू. आणि म्हणून आम्ही 1 to 1 केलं आणि हा विचार केला की कोलॅबरेशन मध्ये आपण काही करू शकतो का. आणि अजून मला सांगायला ह्याच्यामध्ये आवडेल की आम्ही पिकनिकला गेलेलो. म्हणजे डेब्यूचे ना खूप उपक्रम घेतात डेब्यू की जेणेकरून मेंबर्स मधलं बॉन्डिंग वाढेल. तर त्या केसमध्ये आम्ही एकदा पिकनिकला गेलेलो. त्या पिकनिकमध्ये रुपालीने जी धमाल आणून दिलेली होती की सगळ्या म्हणजे जो कोण शांत बसलेला आहे तो माणूस सुद्धा उठून बोलायला लागेल, अशा पद्धतीने ते सगळं आमचं बॉन्डिंग इतकं छान झालं. आणि तिथे म्हणजे हळूहळू मग ती सवय होते आपल्याला की अरे हा, आपण कसं एकमेकींशी बोलायला पाहिजे किंवा काय एकमेकींचे चांगले पॉइंट्स आहेत की जे चांगले केक कुठले प्रकारचे ती करू शकते, कुठले प्रकारचे मी करू शकते, अशा आमच्या गप्पा झाल्या. त्याच्या पुढे डिस्कशन मग खूप वाढत गेलं आणि मग असं लक्षात आलं की अरे हा, एकदम आपली मैत्री खूप चांगली जमताय आपलं. आणि मग कधी असं वाटलंच नाही की बापरे ही पण बेकर आहे, मी पण बेकर आहे, मग माझा बिझनेस ती घेते का, तिचा बिझनेस मी, असं कधीच आमच्या मनात आलंच नाही. मग त्याच्यानंतर म्हणजे मला असं वाटतं की बिझनेस ग्रुप नुसता जॉईन करून उपयोग नाही, तिथे तुम्ही 1 to 1 करणं पण तेवढंच महत्वाचं आहे. मे बी ह्यातनंच आपण एक छान बॉन्ड जनरेट करू शकतो. आता या दोघी सेम कॅटेगरीतल्या असून सुद्धा त्यांच्यामध्ये आज इतका छान बॉन्ड आहे.
तर डेफिनेटली 1 to 1 करणं गरजेचं आहे मला खूप वाटतं. गरजेचं आहे. आणि त्याच पद्धतीने जसं तू म्हणालीस की आउटडोअर ट्रिप असते. आउटडोर तर ट्रिप इव्हन DBU वेगवेगळे अजूनही खूप उपक्रम असतात की ज्याच्यामध्ये आम्ही तू आय थिंक एआयचा तू मध्ये आपला हो, विषय हो. झालेला आणि तोच होता ऍक्च्युली पुढचा प्रश्न की अच्छा. रिव्ह्यूचे नेक्स्ट वर्कशॉप तुम्हाला कुठले अजून असे होते किंवा हा. ऍक्टिव्हिटीज रिव्ह्यूच्या कुठल्या तुम्हाला आजपर्यंत छान वाटल्यात त्याच्याविषयी तुम्ही काही कसं आहे, कॉम्पिटिशन खूप वाढली आहे, आपल्याला ऍडव्हान्स व्हायची खूप गरज आहे. आणि रिसेंटली मी डेब्यूने एक AI वर्कशॉप आखला होता, तो मी जॉईन केला. त्याच्यामध्ये मला कळलं की मी काही गोष्टींमध्ये माझ्या प्रेझेंटेशन वाईज मी कशी इम्प्रोव्हाइज करू शकते. काही लिखाण आम्हाला कधी कधी करावं लागतं, ते मी AI कडनं, ChatGPT कडनं कसं ते मी काढून घेऊ शकते, कसं माझ्या प्रोजेक्टमध्ये मी ते वापरू शकते. तर त्याचा मला खूप उपयोग झाला. जसं आता रुपाली म्हणाली स्वप्ना की तिला एआयच्या वर्कशॉपमुळे खूप फायदा झाला, तसं तुला काही कुठला वर्कशॉप आहे का की जो तुझ्या व्यवसायाला खूप हेल्पफुल झाला DBU कडनं झाला? नक्की सांगेन मी तुला. सायबर सिक्युरिटीवर एक खूप छान सेशन घेतलेलं, तर त्या सेशनला मी गेलेले तर तेव्हा लक्षात आलं माझ्या की अरे आपण खूप जणांना नंबर देतो ऍज अ बेकर, कधी स्टॉल लावतो, तो प्रत्येक वेळेला समोर असतो नंबर, तर कधीही काही फ्रॉड होऊ शकतो. पण त्याच्यातनं आपण कसं म्हणजे त्याला टॅकल करायचं किंवा किती काळजी घ्यायची आपण, हे सगळं त्या सेशनमध्ये डिटेलमध्ये सांगितल्यामुळे मला आणि माझ्यासारख्या सगळ्याच आपल्या DBU मेंबर्सना त्याचा खूप फायदा झाला. आजपर्यंत DBU मधनं तुम्हाला अशी कोणती मोठी अचिव्हमेंट मिळाली आहे का की जी I think रुपालीकडे हो अगदी. Yes. हो, DBU मुळेच मला DNSB सारख्या डोंबिवलीतली एक नामवंत बँक आहे, तिची ऑर्डर मिळाली. त्यांचे 2 दिवसाचे लोन्स मेळा होता आणि त्यावेळी त्यांच्या जेवढे पण एम्प्लॉईज आहेत आणि जे काही त्यांचे व्हिजिटर्स वगैरे आहेत त्यांच्यासाठी त्यांना जेवण हवं होतं. तर त्या 2 दिवसात मला सांगायला खूप आवडेल की त्या 2 दिवसात मी 550 लोकांसाठी सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि पुन्हा संध्याकाळचा नाश्ता हे मी प्रोव्हाइड केलं होतं. ही खूप मोठी मोठी achievement achievement आहे, मला वाटतं खूपच म्हणावी लागेल तुला. आता आपण ऐकल्याप्रमाणे तुमच्या जो फूडचा बिझनेस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मोठा टास्क असा काय वाटतो की जो खूप कठीण आहे करणं? आहे ना, डिलिव्हरी मॅन यांचा खूप मोठा टास्क आहे. कारण आम्ही आमचे केक कोणालाही डिलिव्हर करायला नाही सांगू शकत, कारण ते त्याला स्मॅश करून देऊ शकतात, हलवून देऊ शकतात आणि समोरच्याचं ओकेजन ते खराब करू शकतात. त्यामुळे डिलिव्हर करणं हा एक मोठा टास्क आहे. तर कधी माझा डिलिव्हरी मॅन मी तिला पास ऑन बरोबर. करते, कधी तिचा डिलिव्हरी मॅन ती मला पास ऑन करते. आणि आता म्हणजे तुला अजून सांगते की आमचे जरी 2-2, 4-4 जण ओळखीचे आहेत, डिलिव्हरी मॅन आहेत, तरी सुद्धा कधी कधी कोणी गावाला गेलंय किंवा कुठे अजून दुसरीकडे गेलंय असंही होतं. त्याच्यामुळे आयत्या वेळेला 4-4, 8-5 जण असून सुद्धा कमी पडतात. सो मी नक्कीच असं म्हणेन तुला की ह्याच्यामध्ये खूप ऑपॉर्च्युनिटी आहे की डिलिव्हरी पर्सन म्हणजे फक्त आमच्याकडेच नाही, DBU मधल्या बऱ्याच जण आहेत की जी फूड बिझनेस मध्ये आहेत की त्या प्रत्येकालाच डिलिव्हरी पर्सनची गरज आहे. तर मी तुला नक्की सांगेन की तू DBU तर्फे आवाहनच कर की डिलिव्हरी. आज मला असं वाटतं की इथे एक ऑपॉर्च्युनिटी आपल्याला दिसते की बिझनेस साठी त्यांना डिलिव्हरी पर्सन्स आज नाहीयेत. सो अशा अनेक ऑपॉर्च्युनिटी मे बी DBU मध्ये असू शकतात. सो डेफिनेटली DBU ला नक्की जॉईन करा. तर मी तुम्हाला दोघींना विचारेन की DBU म्हणजे एका शब्दात तुम्ही काय सांगता? आता आपलं बोलणं झालं तसं अपॉर्च्युनिटी. Yes. DBU म्हणजे अपॉर्च्युनिटी की खूप काही बिझनेस ह्याच्यामधनं म्हणजे लक्षात येतात की ह्याच्यामध्ये काय काय बिझनेस येऊ म्हणजे एवढे मेंबर्स आहेत तरी सुद्धा अरे तो बिझनेस अजून येऊ शकतोय बिझनेस म्हणजे DBU मध्ये असं. त्याच्यामुळे अपॉर्च्युनिटी खूप आहे DBU मध्ये. तुम्ही नक्की जॉईन करा. जे कोणी बघताय त्या प्रत्येकाने जॉईन करा असं मला वाटतं. ऑन्टरप्रेनर्स तर DBU मध्ये भरपूर आहेत, पण फॅमिली मेंबर्स पण तसेच प्रेमाने ते बनतात. त्यामुळे DBU फॉर मी इज इक्वल टू फॅमिली. सो असाच हा डोंबिवली ब्राह्मण उद्योजक जॉईन करण्यासाठी नक्की आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि त्याचे लवकरात लवकर मेंबर व्हा. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.